तर राम राम मंडळी, कसं काय? आज सकाळ सकाळी लवकर उठलो होतो. ऋषिकेश आलता न्यायला. म्हणलं आपल्याला बाजार तळावं जायची. म्हणलं चल बघ कुठून येतोय, कोणत्या बाजार तळावून येतोय काय माहिती. म्हणलं लई लांब आहे. मग म्हणले ड्रम कशाला घेतले. म्हणलं त्यात डिझेल आणायची. बरं चल बघ म्हणलं आता काय कामं काढल्यात तू. मग आलो आम्ही पारगावच्या बाजार तळाव. तर ती मक्काची हवा चेक करायची होती. आलो मग बाजार तळाव. म्हणलं लई बाजार तळाव गर्दी असं काय नाही, पण अख्खा बाजार तर मोकळंच होतं. चाललो होतो आम्ही गप्पा आणि मग काय त्याची केली, मकाची हवा चेक केली. त्यानंतर निघालो. घरी निघाल्यानंतर तो म्हणतोय जरा मकाची हवा जरा कमीच भरली. म्हणलं मला नाही कळत भाऊ, त्यात जायचं होतं बघ काय असेल ते. मग काय त्यानंतर आलो बाहेर बाजार करायचा. जरा व्ह्यू भारी होता. थांब मला व्ह्यूची शूटिंग घेऊ द्या. मग काय घेतली शूटिंग फिटिंग. त्यानंतर आलो घरी आलो की लगेच मला कामाला लावलं आणि घास कापायचा होता. मग काय आलो कापतच होतो तिथं आमचा छोटा बच्चा आला. म्हणला मामा काय करतोय. म्हणलं मामा घास कापतोय. आता तर मामाला घास कापून. मग म्हणलं मामा मला घास कापायची. म्हणलं दर भाऊ काप मग घास. आधीच नाहीच म्हणत होता, पण दर म्हणलं काप. म्हणलं ते कापतो. गेला कापायला, आणलं घासाला द्यायला. परत काय झालं काय माहिती. नको मामा मला नाही कापायचं म्हणलं. जाऊन दे म्हणलं आणि इकडे चल मामाच कापीन दो. त्यानंतर सावकारण किरण घेऊन आले मला. त्यांच्या बरं आलं कुटाणा नाही झाला असं तर कधी झालं नाही. आमची गाडी पाण्यातच बंद पडली. मग काय आमचा सावकार बी गाडीवरून उतराना काय व्हायना.